आता गणपती जवळ येतोय आणि आपल्या मेकअपची, दागिन्यांची, आपण जे काही घालणार आहोत, जे काही साड्या वगैरे किंवा कुर्त्या वगैरे घालण्याची सगळी तयारी झाली. पण तुमची स्किनची तयारी नसेल तर, तुमची स्किनच सुंदर नसेल तर मेकअप छान दिसणार आहे का? तुम्ही छान दिसणार आहात का? नाही ना. मग आज त्यासाठीच मला व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आज तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार एक असं प्रोडक्ट जे तुम्ही फेशियल करू शकता घरच्या घरी. तुम्हाला काही पार्लरमध्ये जायची गरज नाही, तुम्हाला अजिबात अपॉइंटमेंट करायची गरज नाही, कारण वेळ नाही आपल्याजवळ. आता खूप कमी दिवस राहिलेत आणि वेळ नाहीये. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी हे करू शकता आणि किंवा 2 दिवस तुम्ही हे करू शकता आणि छान असं तुम्ही ग्लो जो प्रोव्हाइड करू शकता. खूप साऱ्या स्टेप्स नाहीये त्याच्यामध्ये. एकच स्टेप करायची तुम्हाला, बस तुमचं झालं सगळं करून. आणि तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगते ती म्हणजे पार्लरमध्ये जायचं नाही, त्यामुळे वेळ वाचणार, पैसे वाचणार, सगळं वाचणार आहे. घरच्या घरी लावायचं ते, त्यापर्यंत कामं करत राहायची. 20-1 मिनिटं झाली तर ते काढून टाकायचं मास्क. एवढंच करायचंय, पण फेशियल सारखं. आता फेशियलला 5 ते 6 स्टेप्स असतात, पण आज मी तुम्हाला दाखवणार फक्त आणि फक्त एक स्टेप्स, ती म्हणजे आपला हा ओझोनचा फेशियल मास्क. आता तुम्ही म्हणाल की ही आम्हाला कशावरून सांगतेय की हा जो आहे तो कशावरूनच छान इफेक्ट देतो. तर अक्षरशः याला मी 5 ते 6 वेळा वापरून बघितलंय. मीच नाही तर माझ्या घरच्यांनी देखील वापरलंय आणि त्यानंतर आम्ही ह्याला सर्टिफाईड केलंय की हा खरंच खूप सुंदर आहे आणि मी हा वापरतेय. मी आता येत्या गणपतीमध्ये देखील हा वापरणार आहे. सोबतच आज देखील तुमच्यासोबत मी हा वापरणार, शेअर करणार आहे कसा आहे तो. सो हा आहे ओझोनचा टब. आता हा एवढा मोठा टब मिळतो. साधारणतः याची किंमत आहे 660 रुपये, पण तुम्हाला हा 500 रुपयाच्या खाली मिळून जातो. आणि हा जर तुम्ही घेतला तर तुमच्या वर्षभराची तुम्हाला मी गॅरंटी देते. हा तुम्ही वापरू शकता. तर 15 दिवसांनी आपल्याला एकदा फेशियल करायचं असतं, त्यामुळे हा तुम्हाला वर्षभर आरामात जाणार एका माणसाला वापरून. घरातले सगळे वापरतायत तर मला वाटतं 5 ते 6 महिने आतील. सो हा आहे ओझोनचा डी-टॅन फेशियल क्लिन्झर. आता डी-टॅन फेशियल क्लिन्झर म्हणजे काय? तर डी-टॅन काय करतं? टॅनिंग जी असते आपल्या चेहऱ्यावरची ती घालवण्यासाठी हा मदत करतो. सो त्याच्यासाठीच हा असतो. सो ह्याचं काय आहे माहिती, विथ द गुडनेस ऑफ मिल्क ऍसिड, कुकुंबर आणि शिया बटर. सो मिल्क ऍसिड जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग होण्यासाठी मदत करते. त्यानंतर कुकुंबर आहे ते देखील ते सेम करते, हायड्रेशन प्रोव्हाइड करते. आणि शिया बटर देखील सेम हायड्रेशन प्रोव्हाइड करतोय आणि ब्राईटनिंग आपल्याला इफेक्ट जो आहे तो देते. सो हा तुम्हाला क्लेम काय करणार, हा तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट देणार, सोबतच तुम्हाला मॉइश्चरायझिंग तुमची स्किन करणार आणि सोबतच एक ग्लो प्रोव्हाइड असतो ना, तुम्हाला ग्लो देणार आणि छान तुम्ही स्किन जी आहे ती सॉफ्ट करणार. आता हा जो आहे आपला फेशियल जे असतं ते आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा करतो. पण हा तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी बेस्ट आहे. पण मला असं वाटतं की चांगला इफेक्ट मिळवण्यापेक्षा तुमची स्किन जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणजे फेशियल जे आहे त्यामध्ये हार्मोन्स थोडेफार केमिकल असतातच, त्यामुळे ते तुम्ही थोडंफार 15 दिवसांनी एकदा केलं तर चालेल. मी तुम्हाला हा ह्यासाठी सजेस्ट करते कारण आतापर्यंत बघितलेला सगळ्यात बेस्ट आणि सोबतच एका स्टेपमध्ये होणारं जर फेशियल तुम्हाला हवं असेल तर ओझोनकडे तुम्ही वळू शकता. बेस्ट आहे हे. सो तुम्ही ह्याच्याकडे वळू शकता. सो आम्ही या ओझोनचा आपल्याला ट्राय करूया आता. चला तर बघूया. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर मेक सबस्क्राईब करून जा आणि केल्यासाठी थँक्यू सो मच. सोबत वळतो आपला व्हिडिओकडे. आता इथे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती घाण जी काही असेल ती काढून टाका. आता घाण म्हणजे काय, मेकअप केला होता इथे मी. सो मेकअप भलेही आतमध्ये केमिकल्स असतात म्हणून मी घाण म्हणते. सो मेकअप सगळा मी काढून टाकला. जर तुम्ही मेकअप नसेल केला, नॉर्मलच असाल, तुम्ही फेस वॉश वगैरे केला असेल किंवा सनस्क्रीन वगैरे ऑलरेडी लावलेली असेल तर ती तुम्ही फेस वॉश करून काढून टाकू शकता. पण मी इथे मेकअप केला असल्यामुळे मी जो माझा मेकअप आहे तो माझ्या मेकअप इरेझर हे टॉवेल येतं, एक मायक्रोसॉफ्टचं असतं, मायक्रोफायबर म्हणू शकता. मायक्रोफायबर किंवा तुम्ही खूप असं छोटे त्याच्यामध्ये हे असतं, त्याच्यामध्ये तुमचं वॉटरप्रूफ मेकअप देखील हे रिमूव्ह करतं. आणि हवं असेल मला नक्की सांगा, मी याची लिंक दिली तुम्हाला. सोबतच एक फेसवॉश घ्यायचा, त्याने छान असं फेसवॉश करून घ्यायचा चेहरा तुमचा. कारण काय आहे, जेवढं तुम्ही छान क्लीन कराल ना तुमचा फेस तेवढा छान तो उजळून दिसणार आहे, तेवढं छान तुम्हाला जो फेशियलचा इफेक्ट आहे तो पडणार आहे. फेसवॉश करून झालं ते फेशियल घ्यायचं, छानपैकी तुमच्या चेहऱ्याला लावून घ्यायचं. आता इथे मी फेशियल छान असं लावून घेतलं. पूर्ण लावायचं, फक्त डोळ्यांचा जो भाग आहे, अंडर आईज आहे, डोळ्यांचा पूर्ण भाग आहे, पापण्या वगैरे तेवढं सोडायचं. पूर्ण चेहऱ्याला लावायचं, मानेला लावायला कधीही विसरायचं नाही. पूर्ण लावून घ्यायचं आहे. त्याच्या आधी स्टीम घ्यायची किंवा बाकीचं सगळ्या मेथड्स आहेत त्या काहीच करायच्या नाही. हा पॅक लावून घ्यायचा आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 10 ते 12 मिनटं थांबायचं आहे. 10 ते 12 मिनटं तुम्ही थांबलात की त्यानंतर तुम्हाला हे रिमूव्ह करायचं आहे. आता रिमूव्ह करताच्या आधी आता तुम्ही 10 ते 12 मिनटं जेव्हा थांबायचं आहे ना, तर त्या टायमिंगला तुम्ही स्वतःचं काम करू शकता, काहीही करू शकता.
आता रिमूव्ह करायचं सांगते. रिमूव्ह करायच्या टायमिंगला ना तुम्ही एखादा कापड घ्या, त्याला ओलं करा आणि त्याने तो पुसून घ्या. डायरेक्टली तुम्ही फेस वॉश करायला किंवा डायरेक्ट तुम्ही तोंड धुवायला जाऊ नका, त्यामुळे चेहरा अजून ड्राय पडू शकतो. त्यापेक्षा अशी मेथड वापरा आणि असं टॉवेल वापरा जे खूप सॉफ्ट असेल. सो अशा प्रकारचं टॉवेल वापरा आणि त्याने छान असं रिमूव्ह करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही छान गार पाण्याने धुवू शकता चेहरा किंवा कोमट पाण्याने तुमचा जो चेहरा आहे तो धुवून घ्या, पुसून घ्या छानपैकी. आणि आता तुमचा जो ग्लो आहे तो बघा, खरंच हा जो ग्लो आहे तो खरंच सुंदर ग्लो आहे आणि तुम्हाला हा इफेक्टिव्ह देखील आहे. आठवड्यातून एकदा लावू शकता, 15 दिवसांनी एकदा लावा, तुमच्यावर आहे सगळं काही. जर अशा प्रकारे व्हिडिओ बघायचे असतील, आवडत असतील अशा प्रकारचे व्हिडिओ आणि असंच काही काही नवीन नवीन येऊन घेत असते आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टेक केअर आणि बाय. आणि हां, जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून जा. बाय, लव्ह यू ऑल.